भोसडीचा घेण्या भाऊ पास झाला का नापास झाला तर मला काही सांगलं नाही म्हणतो. रिचार्ज लागून 2-3 दिवस झाले, याचा अजून काही फोन नाही आला. एक काम करतो, दारीला मीच फोन लावून पाहतो. माझ्यापेक्षा जास्त टक्के भेटले असतील ना, मा बापाला माहिती होईल का नाही? तर मा बाप म्हणाल भोसडीच्या म्हणाल तुझ्या बरोबर राहणाऱ्या पोराला जास्त टक्के भेटले म्हणाल, आणि तू इकडे मागे राहिलास म्हणाल. तर आता मा बापाला जास्त भेटले असतील, त्याला टक्के तर कमी सांगा लागेल. आणि भोसडीच्या कविती तर वर्गाची टॉपरच होती बे. तिला किती भेटले का? मला तर वाटतं तिला 99 भेटले का. आणि गण्या भाऊला कमी टक्के भेटले असतील का नाही? मी तर म्हणतो पुरा कवितेचा हात आहे. साला पुरा मा मित्राला बिघडून टाकलं होतं. आता पाहू आता त्याला किती भेटले तर. भोसडीचा 2-3 दिवस झाला फोन लावतो तर उचलत नाही. मला तर वाटतं कमीच टक्के भेटले असतील त्याला भोसडीच्याला. एक काम करतो, पहिले फोनच लावतो गण्या भाऊला. यालाही लमच्याला कधी फोन नाही लागत. आता टुक टुकच करते का हात. का आता उन्हाळ्याची माणसाला झोपायला लागते भोसडीची मोत्यानं. आणि भोसडीची काव कशी तपन आहे रे, घराच्या बाहेर नाही निघूसा लाग. आणि मा बाप म्हणते भोसडीच्या म्हणते आता 10वी झाली ना, कोणत्या कामाला तर जाबे म्हणते. आणि माणसाला कोणत्या कामावर नाही जाऊसा लागत. भोसडीच्या माणसाला विचार येते आजपासून कोणता कामधंदा शिकून राहिला तर आपल्या पुढच्या कामाला येईल. एक काम करतो, गण्या भाऊला विचारतो आणि याला म्हणतो का चल बा आपण कामावर जाऊ म्हणून. पण यालाही लमचा फोन नाही लाग. आता लागला वाटते. हॅलो हॅलो हॅलो, का माझ्या मोबाईलला काय झाला का रे भोसडीचा? हॅलो. अबे काही नाही झाला तुझ्या मोबाईल भोसडीच्या. इकडे कवरेज नसे म्हणतो आमच्या गावी. हॅलो, येते का नाही बे आवाज? अबे येते गण्या भाऊ. मी म्हणला भोसडीचा काय झाला का बाप्पा म्हणला माझ्या मोबाईल. नाही तर पहिलेपासून तुझा मोबाईल रोगिष्टच आहे ना बे, म्हणून तुला वाटलं असेल का माझा मोबाईल झाला का बाप्पा आणखी रोगिष्ट. आता गण्या भाऊ गरीब माणसाची उडवू नको. तुझ्याकडे आता थोडेसे बापू जास्त पैसे आहेत. माझ्यापेक्षा 2 एकर जागा शिवायची आहे म्हणतो तुला. अबे तर भोसडीच्या माझ्याजवळ जागा 2 एकर शिवायची आहे तर माझ्या उन्हाळी गिनाडी होते का बे? तुझ्याकडे 2 एकर कमी असेल तरी तुला उन्हाळी होते. माझ्यापेक्षा डबल कमावतेस म्हणतो उन्हाळीत. आणि भोसडीच्या चालला माझ्याजवळ सांगायला जास्त पैसे आहेत म्हणून. तर मी का म्हणतो गण्या भाऊ? हा म्हणणं का म्हणतेस तर? मी तुझी कोणती गोष्ट ऐकी नाही तर गोष्ट गेली. कारण की आपला तो परमित्रच भाऊ. तुला सोडून आपण कुठे जाणार नाही, हा आपला एक वादा आहे बरं. बे गण्या भाऊ पक्का खुश आहेस बे तू तर? तुला 10वीत का टक्के जास्त गिस्ते भेटले का बे? पहिले तू सांग, मग मी सांगतो दारीला मला किती टक्के भेटले म्हणून. तर मी का म्हणतो गण्या भाऊ, मी सांगतो पहिलं. पण दोघांपैकी ज्याला जास्त टक्के असतील तो बापू नाश्ता चारल आणि चाय पाजल. ऐका का बोली? नांगे तर मोठा छत्र दिसते भोसडीचा. याला पहिले विचारतो, यानं 60 सांगलं तर मी 59 सांगेन, आणि यानं 70 सांगलं तर मी 69 सांगेन. कारण की आम्ही दोघं एका मागत बसला होता ना भोसडीचा. तो म्हणाल गण्या भाऊला 1% कमी आला तर बरोबर आहे म्हणाल. याचे घेतो आता मी, आणि याच्याकडून नाश्ता हे पलतो वजच. तर सांग तर मग किती टक्के आहेत तर? बे गण्या भाऊ मला 70 आहेत. आणि तुला? मग आहे म्हणतो नाश्ता तू यावर. मला 69 आहेत ना बे. असे कसे 69 आहेत बे तुला? भैया माझ्यापेक्षा उलटे तुला 2-4 टक्के शिवाय रावायचे तर. कारण की मी तो पेपर पाहून लिहूया भोसडीचा. उलटे मला जास्त आले का बे? बरं ये मग विचारतो नाश्ता. बर भेटतो मग बुडग्याच्या पान ठेल्यावर. ये दारीला चार पैसे घेऊन. अबे तू पैशाची टेन्शन नको घेऊ गण्या भाऊ. माझ्या बापाने 70 टक्के भेटलं तर बू पैसे दिलं. तसं तर तू बाबा हुशारच आहे बे. ये मग बुडग्याच्या हॉटेलात. मी आता तयारी करतो, नेतो दारीच्या अंगला. बर ये मग. तर नांग्या का ऑर्डर देऊन बे देणं भोसडीच्या बटन. चल ना मग कवितेच्या घराकडे जाऊन पाहिजे. अबे तिला तर दारीला पुरे 99 घेतलं का 100 घेतलं तो कोण ठाऊक. बेटा घेण्या भाऊ एक काम करू ना, भोसडीच्याला नाश्ता खावायच्या पहिले तिच्या घराकडे जाऊ आपण, आणि मग आल्यावर नाश्ता खाऊ. तिला घेऊन येऊ भोसडीच्याला आणि तिच्या कोणच बसव. कारण की तुला तर माहितीच आहे ना, मला माहित आहे का आपल्यापेक्षा तिला जास्त टक्के भेटले म्हणून. तसा तर चत्रा आहेस बे तू तर. चल बापा म्हणतेस तर जाऊनच पाहू. तो खर्च वाचेल तर आता. तसा मा मित्रच का नाही, तो खर्च वाचवा लागते मला. चल ना तर घेण्या भाऊ, सोप काम केले देरी किस बात की. पण घेण्या भाऊ तिने जरी 4 तर नाही म्हणलं, तुला 4 लागेल जास्त टक्के असतील तर. मी काय लांब 4 रुपये तुला ते 4त बसल, नाही तर तूच 4 भोसडीच्या मला. मी काय 4 नाही बे तुला. बाबा तीच तू इथं माल हो म्हणते बे. भोसडीच्या तिच्याकडून मस्त गलगल हे आपल्यात असतील ना. चल आता तिच्याकडे जाऊ, तिला 4 म्हणा लागेल. चल ना तर बे, इथे मस्त ढमका मारून बसलास. चल लवकर. काय म्हणते घेण्या नांग्या, कसा येणं झाला रे बापू इकडं? अजी जाऊन पाहा म्हणला का कवितेला किती टक्के भेटले म्हणून. जाणार रे बापू, आहे ना आपल्या रूम मध्ये. काय म्हणते तर बोला तिच्या बरोबर किती टक्के भेटले तर. ते तर लढत होती रे लमची, किती टक्के भेटले ना सांगले नाही ना. बापा तुमची पोरगी असून तुम्हाला आतापर्यंत सांगायला. तुला जास्त समजते का बिनांग्या? नाही सांगत कोणत्या पोरी. चल ना आता जाऊन पाहू तिच्या खोलीमध्ये. हो नाही का? चल बरं आता म्हणतेस तसं जाऊनच पाहू.
कावने कविते नाराज दिसत आहेस ना? हो ना. काय झालाय लमची तुला? एवढी वर्गाची टॉपर आणि तू कहा ते कहा नाराज दिसून राहिलीस ना बसरीचे. किती टक्के भेटले ते लमची तुला? बे लमच्या, कविते आपल्या शाळेची टॉपर आहे म्हणतो. अरे तू तर बोलणे काही का झालीस का बापा मुख इथं? अरे तर सांगणे किती भेटले तर? हा नांग्या भोसरीच्या काही बोलते आणि एवढ्या स्पीडने बोलते का काही सांगायचं काम नाही. अरे गण्या, मला 97% भेटले, पण मला पाहिजे होते 99. मी म्हणत होतो का 2% मागे गेले तर गेले होते भोसरीचे. आता अशी काऊन नाही म्हणत का 100 पैकी 100 पाहिजे होते म्हणून? त्या बापाची शाळा हो ना ते. नांग्या कुत्र्या, तू मादलेवानी करतेस का रे? त्या गांडीवर लादगीन मारलो का नाही? डायरेक्ट त्या मास्तरच्या घरी जाऊन पडशील आणि त्याला म्हणशील का कवितेला 2 मार्क काऊन नाही शिवाय दिल्या म्हणून. मी का ढबू गिबू आहो का रे? एवढी शाळेतली टॉपर होतो आणि मला 2 मार्क काऊन कमी दिलं? मी तर 100 नव्हतो म्हणलो, 98 म्हणलो होतो, म्हणतो 99 म्हणलो होतो खरा. तू याच्यावर बदलवतेस का? 98 म्हणतेस का 99 म्हणतेस? आता 101 काऊन नाही म्हणस तर? नांग्या तू पक्का मादलेवानी करून राहिलास नाही का? मी आलो गेलो कोणी त्या गांडीवर लातच मारतो. तो गण्या आला तर त्या चुपच्या पायन तू पक्का चपर चपर लावून राहिलास. येतं निघ बाहेर कुत्रा लावळा. बे गण्या भाऊ चल, कविती भोसडीची बावरीतली हिला भेटू दे बरं आता पुढच्या वर्गात. नाही दाबलो का नाही त्या चांगला. अबे थांब ना बे नांग्या, नाही तर कविती माहितीच दाबून ठेवल ना भोसडीच्या.